दोन पात्र या रामकथेमध्ये खूप महत्वाचे आहेत, एक दशरथ आणि एक दशानन. या दोघांवरतीच ही रामकथा पूर्ण आहे. दोन्हीही दश आहेत. दोघांच्याही नावाला अगोदर दश लागतं, दशानन आणि दशरथ. आणि आपण सुद्धा त्या दश पासूनच बनलेलो आहोत. रावण तो आहे. दश आनंद, दशानन, दश आनंद असा त्याचा विग्रह केला जातो. तो त्या 10 इंद्रियांचा असणारा तो काय करतो, आनंद घेतो. त्याच्या मनाला जे वाटेल ते करतो. त्याच्या डोळ्याने त्याला जे पाहावं ते तो पाहतो. कानाने जे ऐकावंसं वाटतं तो ते ऐकतो. त्याला जे करावं वाटतं तो करतो. त्याचंच नाव दशानन म्हणजे दशा आनंद. त्या 10 इंद्रियांचा तो आनंद घेतो, तो दशानन. आणि दुसरा आहे दशरथ, जो त्या 10 इंद्रियांना एकत्रित आणतो आणि त्या 10 इंद्रियांची लगाम असणारी भगवान परमात्म्याच्या हातामध्ये देतो आणि त्या 10 इंद्रियांचा रथ निर्माण करतो, असा दशरथ. मग आपण ठरवायचं महाराज, आपल्याला त्या दशाननासारखं वागायचंय की त्या दशरथासारखं.